ज्या शेतकऱ्यांचे 2024मध्ये जे काही अतिवृष्टीने नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आता तात्काळ नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश आहेत व संपूर्ण हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण जे काही शेतकऱ्यांची निराशा, हताशा व जे काही त्यांचे नुकसान झाले त्यांचा मोबदला आता त्यांना त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच चॅनलला लाईक पण करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जे काही गारपीट असो, सततचा पाऊस अनुदान असो किंवा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने भरपूर सारे नुकसान झालेले असो, ते नुकसान ज्या शेतकऱ्यांना मागे KYC केल्यानंतर मिळाले होते त्या शेतकऱ्यांना नाही मिळणार. पण जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना 1 रुपया आला नव्हता, शेतकरी निराश हताश झाले, पण शेतकऱ्यांना 1 रुपया नव्हता आला. म्हणून आता शासनाने जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितले होते की नुकसान भरपाई असो, पीक विमा असो, शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर टाकण्यात येणार. तर शेतकरी मित्रांनो, आता 1 एप्रिलपासून सरकार प्रत्येक योजनेची जात पडताळ करून योग्य ते निधी मंजूर करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. त्याचमध्ये एक योजना म्हणजे की सततचा पाऊस पडणे व त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई ही राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी जे काही 34 जिल्ह्याचे शेतकरी त्यांच्यासाठी ही नुकसान भरपाई आहे. व 34 जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांची नुकसानग्रस्तीमध्ये नाव असन, यादीत नाव आलं असन, त्या शेतकऱ्यांना ही नुकसानग्रस्ती हेक्टरी 36,000 रुपये, हेक्टरी 36,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, यासाठी नोंदणी कशी करायची होती, तर बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही तर नोंदणीच नाही केलेली. पण शेतकरी मित्रांनो, तुमची नोंदणी जे काही तुम्ही पीक विम्यासाठी केलेली आहे, पीक पाहणी असो, पीक नोंदणी असो किंवा पीक विमा भरणा असो किंवा पीक विमा म्हणजे की पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याचे जे काही कृषी अधिकारी येऊन पीक पाहतात त्याच्यावरच अवलंबून ही नुकसान भरपाई असते. म्हणजे की पीक विम्याचा डाटा घेऊन ही नुकसान भरपाईमध्ये शेतकरी पात्र करण्यात येतात व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर पाठवली जाते. तर शेतकरी मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही हेक्टरी 36,000 रुपये नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. व त्याचबरोबर जे शेतकरी पात्र होते त्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 1 रुपयाही मिळाला नव्हता. राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी पात्र होते, पण त्यांना जी काही आशा होती त्याची निराशा होत होती. त्यामुळे शेतकरी खूपच चिंतित होते. पण आता त्यांची जी काही नुकसान भरपाई आहे, पीक विमा आहे, नमो शेतकरीची योजना असो, त्या प्रत्येक योजनेचे 1 एप्रिलपासून सरकार त्यांच्या खात्यावर पैसे टाकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर मिळणार आहेत, जमा होणार आहेत. पण शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमची KYC पूर्ण असली पाहिजे तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. व ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड संलग्न असतात त्याच बँकेत तुमचे पैसे पाहायला मिळणार आहेत. काही शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसते, त्यामुळे पैसे येत नाहीत व ते निराश होतात, हताश होतात आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यापाशी जाऊन बेजार होतात. पण त्यांना कळत नाही की काय चुकी होती. तरी पण शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई आली नाही तर तुमचे जे काही ग्रामसेवक असतात किंवा कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही नुकसान भरपाईची तक्रार करून हे तुम्हाला पुढे पाठवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नुकसान भरपाई वेळेत मिळेल. अशा प्रकारच्या नेहमीच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बातम्या मिळत राहतील व शेतीविषयक शेती संबंधित माहिती नेहमीच तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा व तसेच चॅनल लाईक करा. प्रत्येक कमेंटची, प्रत्येक तुमच्या प्रश्नाची माहिती या चॅनलवर पाहायला मिळते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.